राज्यातील गोरगरीब रेशन कार्ड धारकांचा सण गोड होण्यासाठी शासनानं आनंदाचा शिधा योजना सुरू केली। या योजनेतून गेली 3 वर्ष 350 रुपये किमतीच्या 5 जीवनावश्यक वस्तू केवळ 100 रुपयांमध्ये दिल्या जात आहेत। पण लाडकी बहीण योजना आणि राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत या दोन कारणांमुळे यंदा शासनाकडून आनंदाचा शिधा मिळण्याची शक्यता नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाचा शिधा योजना सुरू झाली। साखर, रवा, चणा डाळ, पाम तेल, पोहे, मैदा अशा विविध प्रकारच्या वस्तू आलटून पालटून आनंदाच्या शिधामधून दिल्या जात आहेत। 350 रुपये किमतीच्या 5 जीवनावश्यक वस्तूंचं किट 100 रुपयात मिळू लागल्यानं लाभार्थी नागरिकांमधून समाधानाचं वातावरण निर्माण झालं होतं। पण 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली। त्यातून 27 लाखाहून अधिक महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जात आहेत। त्यातून शासनाच्या तिजोरीवर 70 ते 80 हजार कोटी रुपयांचा बोजा पडतो। परिणामी अन्य विभागांचा निधी सुद्धा या योजनेकडे वळवून शासनाने लाडकी बहीण योजना सुरू ठेवली आहे। दुसरीकडे गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवापासूनच आनंदाचा शिधा उपक्रम विस्कळीत झालाय। आनंदाचा शिधा योजनेमुळे शासनाच्या तिजोरीवर 550 कोटींचा बोजा पडला। अशातच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फटका आनंदाचा शिधा योजनेला बसला। शिवाय राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीचं कारण सांगत यंदा शासनाने आनंदाचा शिधा योजनेचा निधी गोठवलाय। याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अजून तरी आनंदाचा शिधा देण्याबाबत कसलीही तयारी झाली नसल्याचं सांगितलं। आता दिवाळी 10 दिवसावर आली आहे, त्यामुळे रेशन कार्ड धारकांना दीपावलीचा आनंदाचा शिधा मिळणार नाही हे स्पष्ट दिसतंय।